नमस्कार. आज मी तुमच्यापुढे श्री दत्तात्रेयांची कथा आणि दत्त जयंतीबद्दल माहिती घेऊन आली आहे. यावर्षी 26 डिसेंबर रोजी भगवान दत्तात्रेय जयंती आहे. दत्तात्रेय जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी दत्तात्रेयाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप आहे. भगवान श्री दत्तात्रेयांना तंत्राधिपती असेही म्हणतात. या दिवशी मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रम होतात. दत्तात्रेय जयंतीचा इतिहास आणि माहिती बघूयात. दत्तात्रेय जयंती याला दत्त जयंती देखील म्हणतात. ही हिंदू देवता दत्तात्रेय यांच्या सन्मानार्थ साजरी केली जाते. शक्तिशाली त्रिमूर्ती शिव, ब्रह्मा आणि विष्णू यांचा एकत्रित जन्म. दत्तात्रेय जयंती प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरी केली जाते. सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी आणि लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान दत्तात्रेय ओळखले जातात. आता बघूयात दत्त जयंती साजरी कशी करावी. दत्त जयंती साजरी करण्याची कोणतीही विशिष्ट शास्त्रशुद्ध पद्धत नाही. या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पठण करण्याची परंपरा आहे. याला गुरुचरित्र सप्ताह म्हणतात. भजन, पूजा आणि विशेषतः कीर्तन इत्यादी भक्तीचे प्रकार प्रचलित आहेत. महाराष्ट्रातील औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर आदी ठिकाणं या सणाला विशेष महत्त्व आहे. तामिळनाडूतही दत्त जयंती साजरी केली जाते. काही ठिकाणी या दिवशी दत्तयज्ञ केला जातो. दत्तयज्ञाविषयी माहिती. दत्तयज्ञामध्ये पवमान पंचसूक्त आवृत्ती आणि त्याच्या 10व्या किंवा 1/3 तूप आणि तिळासह हवन करतात. दत्तयज्ञासाठी किती नामजप करायचे हे निश्चित नाही. स्थानिक पुजाऱ्यांच्या आज्ञेनुसार जप आणि हवन केले जातात. दत्त जयंतीचे महत्त्व. भक्तांचा असा विश्वास आहे की दत्त जयंतीच्या दिवशी उपासना, कर्मकांडाचे पालन करून ते जीवनाच्या सर्व भागांमध्ये लाभ मिळवू शकतात. दत्त जयंतीला दत्ततत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. दत्त मंदिरांमध्ये भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवांचे प्रतीक आहे. शंख व चक्र श्री विष्णूंचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. दत्त जयंती पूजेचे फायदे. दत्तात्रेय उपनिषदानुसार दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला भगवान दत्ताची व्रत आणि पूजा करतात. त्यांना त्यांचे आशीर्वाद आणि विविध फायदे मिळतात. जे भक्त उपवास करतात भक्तांना सर्व इच्छित वस्तू आणि संपत्ती मिळते. परमज्ञानाबरोबरच जीवनाचे उद्दिष्ट आणि ध्येय पूर्ण करण्यात मदत होते. भक्तांना त्यांच्या चिंता तसेच अज्ञात भीतीपासून मुक्ती मिळते. हानिकारक ग्रहांच्या त्रासापासून बचाव. सर्व मानसिक त्रास नाहीसे होतात. हे जीवनातील उदात्त मार्ग शोधण्यात मदत करते. आत्म्याला सर्व कर्मबंधनापासून मुक्त करण्यात मदत करते. अध्यात्माकडे कल वाढतो. आणि आता दत्त जयंती पूजाविधी आणि उपवास करणारे भक्त सूर्योदयापूर्वी उठतात आणि पवित्र स्नान करतात आणि नंतर दत्त जयंती व्रत करतात. पूजेच्या वेळी भक्तांनी मिठाई, अगरबत्ती, फुले आणि दिवे अर्पण करावेत. भक्तांनी पवित्र मंत्राचे पठण करावे आणि धार्मिक गाणी लावावीत. पूजेच्या वेळी भगवान दत्ताच्या मूर्तीवर गंध, हळद, कुंकू लावावे. आत्मा आणि मनाच्या शुद्धीकरणासाठी आणि ज्ञानासाठी भक्तांनी ओम श्री गुरुदेव दत्त आणि श्री गुरु दत्तात्रेय नमः या मंत्राचा जप करावा. दत्तात्रेय बीज मंत्र. दक्षिणामूर्ती बीजं च रामाबिकेन संयुक्तं द्रम इत्यक्षराम गणं बिंदुनाथा कलात्मकं दत्तास्यादि मंत्रस्य दत्रेया स्यादिमा श्रवः तत्रेस्तृप्य सम्यकत्व बिंदुनाद कलात्मिका एतत् बीजं मयापा रोक्तं ब्रह्मा विष्णू शिव नमकाम. आता बघूया दत्तात्रेय जयंती कथा. पौराणिक कथेनुसार एकदा माता पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या 3 देवींना
त्यांच्या पतिव्रता होण्याचा खूप अभिमान वाटला. त्यांचा अभिमान मोडून काढण्यासाठी नारद मुनी एकामागून एक तिन्ही देवींकडे गेले आणि देवी अनुसयाच्या पतिव्रताचे गुणगान गाऊ लागले. ईर्षेने भरलेल्या देवींनी अनुसया देवीचे पतिव्रत मोडण्याचा निश्चय केला आणि त्यांनी नारद मुनींना सांगितले की अनुसया मातेची परीक्षा घेण्यास सांगा. तेव्हा नारद मुनींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना जाऊन सांगितले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघींनाही त्यांनी समजावून सांगितले, पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. म्हणून आपल्या पत्नीसमोर पराभव स्वीकारावा लागला आणि ते तिघेही देवी अनुसयाच्या झोपडीसमोर भिक्षुकांच्या वेशात एकत्र उभे राहिले. अनुसया देवी त्यांना भिक्षा देऊ लागली. तेव्हा त्यांनी भिक्षा घेण्यास नकार दिला आणि जेवणाची इच्छा व्यक्त केली. आदरातिथ्य आपले कर्तव्य मानून अनुसया देवीने त्यांना जेवणाचे ताट दिले, परंतु तिन्ही देवतांनी जेवण्यास नकार दिला आणि सांगितले की जोपर्यंत तुम्ही आम्हाला तुमच्या मांडीवर बसवून खाऊ घालणार नाहीत, तोपर्यंत आम्ही जेवण करणार नाही. आपल्या पतिव्रताच्या बळावर त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि अत्री ऋषींच्या चरणाचे पाणी तिन्ही देवांवर शिंपडले. त्यामुळे तिघेही बालकांच्या रूपात आले. तिघांनीही बालस्वरूपात दूध पाजल्यानंतर अनुसया देवीने त्यांना पाळण्यात झोपवले आणि प्रेमाने त्यांचे संगोपन सुरू केले. हळूहळू दिवस निघून गेले आणि बरेच दिवस होऊनही ब्रह्मा, विष्णू आणि महेश परतले नाहीत. तेव्हा तिन्ही देवींना त्यांच्या पतीची चिंता वाटू लागली. आपल्या चुकीबद्दल पश्चाताप झाल्यावर तिघीजणी माता अनुसयाकडे गेल्या. त्यांनी माफी मागितली आणि आपल्या पतीपुढे नतमस्तक झाले. माता अनुसया म्हणाली की या तिघांनी माझे दूध प्यायले आहे, त्यामुळे त्यांना बाल स्वरूपात राहावे लागेल. हे ऐकून तिन्ही देवींनी आपापले अंश एकत्र करून एक नवा अंश तयार केला, ज्याचे नाव दत्तात्रय ठेवले आणि अशा प्रकारे दत्तात्रयांचा जन्म झाला. दत्तात्रयांनी पृथ्वीकडून सहनशील राहायला शिकले आणि वेश्या पिंगलाकडून शिकले की आपण फक्त पैशासाठी जगू नये. तर भगवान दत्तात्रयांनी 24 गुरूंची निर्मिती केली होती. येथे जाणून घ्या भगवान दत्तात्रयांचे 24 गुरु कोण आहेत आणि त्यांच्याकडून काय शिकता येईल. नंबर 1, पृथ्वी. सहिष्णुता आणि परोपकाराची भावना शिकू शकतो. पृथ्वीवर लोकांना अनेक प्रकारच्या आघातांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकारची संकटे येतात. खाणकामाचे अनेक प्रकार घडतात, परंतु पृथ्वी प्रत्येक आघात परोपकाराच्या भावनेने सहन करते. नंबर 2, पिंगला वेश्या. दत्तात्रयाने पिंगला नावाच्या वेश्येकडून एक धडा शिकला की केवळ पैशासाठी जगू नये. ती वेश्या कोणत्याही माणसाकडे फक्त पैसे मिळवण्यासाठीच पाहायची. तो श्रीमंत आहे आणि तिला त्याच्याकडून पैसे मिळणार आहेत. पैशाच्या हव्यासापोटी तिला झोप येत नव्हती. एके दिवशी पिंगला वेश्या मनात त्यागाची भावना आल्यावर ती खडबडून जागी झाली. तेव्हा तिला समजले की खरा आनंद पैशात नसून भगवंताचे चिंतन करण्यात आहे. तेव्हा ती झोपी गेली. नंबर 3, कबूतर. कबुतरांची जोडी मुलांना जाळ्यात अडकलेले पाहून स्वतःही जाळ्यात अडकतात. यातून शिकता येणारा धडा हा आहे की एखाद्याबद्दल जास्त प्रेमामुळे, आपुलकीमुळे दुःख होऊ शकते. नंबर 4, सूर्य. दत्तात्रयाने सूर्याकडून शिकले की तो एकच असला तरी सूर्य वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतो. आत्मा देखील एकच आहे, परंतु अनेक रूपात प्रकट होतो. नंबर 5, हवा. ज्याप्रमाणे चांगल्या किंवा वाईट ठिकाणी गेल्यावरही हवेचे मूळ स्वरूप म्हणजेच स्वच्छता होय, त्याचप्रमाणे आपण चांगल्या किंवा वाईट लोकांसोबत राहत असलो तरी आपल्यातील चांगल्या गुणांचा त्याग करू नये. नंबर 6, हरण. हरिण उड्या मारत संगीतात आणि मजा मस्तीमध्ये इतके मग्न होते की त्याला आपल्या आजूबाजूला सिंह किंवा इतर कोणताही हिंसक प्राणी जाणवत नाही आणि तो मारला जातो. यावरून आपण हे शिकू शकतो की आपण मौज मजा करण्यात कधीच बेफिकीर राहू नये. नंबर 7, समुद्र. जीवनातील चढ उतारातही माणसाने आनंदी आणि गतिमान राहावे. नंबर 8, पतंग. ज्याप्रमाणे पतंग आगीकडे आकर्षित होऊन जळून खाक होतो, त्याचप्रमाणे दिसण्याच्या आणि खोट्या आसक्तीच्या आकर्षणात अडकू नये. नंबर 9, हत्ती. हत्ती मादी हत्तीच्या संपर्कात येताच ती तिच्याशी संलग्न होते. त्यामुळे संन्यासी आणि तपस्वी पुरुषाने स्त्रियांपासून दूर राहावे हे हत्तीकडून शिकता येते.
नंबर 10 आकाश. दत्तात्रयाने आकाशाकडून शिकले की प्रत्येक देश, काळ आणि परिस्थिती आसक्तीपासून दूर राहिले पाहिजे. नंबर 11 पाणी. दत्तात्रयाने पाण्यापासून शिकले की आपण नेहमी शुद्ध राहिले पाहिजे. नंबर 12 पोळ्यातून मध काढणारा. मधमाशा मध गोळा करतात आणि एके दिवशी मध काढणारा पोळ्यातील सर्व मध काढून घेतो. यावरून हे शिकता येते की आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू गोळा करू नयेत. नंबर 13 मासे. आपण चवीसाठी लोभी नसावे. मासा हुकवर अडकलेला मांसाचा तुकडा खायला जातो आणि शेवटी आपला जीव गमावतो. चवीला इतकं महत्त्व देऊ नये. आरोग्यासाठी चांगलं अन्नच खावं. नंबर 14 टिटवी. एकदा एक टिटवी चोचीत मासा धरून चालली आहे. हे पाहून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागले आणि तिला टोचा मारून हतबल करून तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले. तिने एकदाचा तो मासा टाकून दिला. टिटवीला सोडून सारे त्या घारीचा पिच्छा पुरवू लागले. त्यामुळे ती टिटवी निश्चिंत होऊन एका झाडाच्या फांदीवर जाऊन शांतपणे बसली. गोष्टी आपल्याकडे ठेवण्याचा अट्टाहास नको. मूल. एखाद्याने नेहमी चिंतामुक्त आणि आनंदी राहावे हे लहान मुलाकडून शिकावे. नंबर 16 अग्नी. दत्तात्रयांनी अग्नीकडून शिकले की परिस्थिती कशीही असो आपण त्या परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे आग वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडांनी वेढलेली असूनही सारखीच दिसते. नंबर 17 चंद्र. आत्मा नफा तोट्याच्या पलीकडे आहे. त्याचप्रमाणे चंद्राची चमक आणि शीतलता वाढल्याने किंवा कमी होऊनही बदलत नाही. ती नेहमीच तशीच राहते. कोणत्याही प्रकारच्या नफा तोट्यामुळे आत्मा देखील बदलत नाही. नंबर 18 कंकण. 2 कंकणे एकावर एक आपटून त्यांचा आवाज होतो. अनेक कंकणे असली तर जास्त आवाज होतो. त्याचप्रमाणे 2 माणसे एकत्र राहिल्यास वार्तालाप होतो आणि ज्या ठिकाणी पुष्कळ माणसे एकत्र वास करत असतील तेथे कलह होतो. दोन्हीमुळे मनोवृत्ती शांत होत नाही. याकरता ध्यानयोगादी करणाऱ्याने निर्जन प्रदेश शोधून काढून त्या ठिकाणी एकटे राहावे. नंबर 19 शरकर्ता किंवा बाण निर्माता. अभ्यास आणि त्याग याद्वारे मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. दत्तात्रयांनी एक बाण बनवणारा पाहिला जो बाण बनवण्यात इतका मग्न होता की राजाची गाडी त्याच्या जवळून गेली पण तो विचलित झाला नाही. नंबर 20 साप. दत्तात्रयाला सापाकडून शिकायला मिळाले की कोणत्याही साधूने आपले जीवन एकटेच जगावे. तसेच कधीही एकाच ठिकाणी थांबू नये. ज्ञान सर्वत्र वितरित केले पाहिजे. नंबर 21 कोळी. दत्तात्रयाला कोळ्याकडून समजले की देव देखील भ्रमाचे जाळे तयार करतो आणि त्याचा नाश करतो. त्याचप्रमाणे कोळी स्वतःसाठी जाळे बनवतो, त्यात फिरतो आणि शेवटी संपूर्ण जाळेच गिळून टाकतो. त्याचप्रमाणे भगवंत देखील मायेने विश्व निर्माण करतो आणि शेवटी पुन्हा पूर्ववत ते निर्माण करतो. भृंगे कीटक. दत्तात्रयाला या किड्याकडून शिकायला मिळाले की तो चांगला असो वा वाईट मन जे काही विचार करतो ते बनते. नंबर 23 भुंगे किंवा मधमाशी. दत्तात्रयांनी यांच्याकडून शिकले की जिथे काही अर्थपूर्ण काही शिकायला मिळेल तर ते स्वीकारले पाहिजे. ज्याप्रमाणे मधमाशा आणि भुंगे वेगवेगळ्या फुलांचे परागकण घेतात. नंबर 24 अजगर. अजगराकडून शिकलो की जीवनात समाधानी असले पाहिजे. जे मिळेल ते आनंदाने स्वीकारले पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.